हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवतो आहे ओव्हरनाईट ओट्स. माझ्या आणि माझ्या मुलाचं फेवरेट ब्रेकफास्ट म्हणा, स्नॅक्स म्हणा, इव्हनिंग स्नॅक्स. चला तर बघूया काय प्रोसेस आहे. आपण मार्केटमध्ये रोल्ड ओट्स मिळतात, घेऊन यायचे. कुठल्या पण असं क्वेकर, सफोला, बरेच ब्रँड आहेत. कुठला तरी एक ब्रँड तुम्हाला जो आवडेल तो घेऊन यायचा. आणि थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचे ओट्स. थोडे काय म्हणतात, लो हीटवरती ड्राय रोस्ट करून घ्या. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. मगाशी आपण रोल्ड ओट्स घेतले, त्याला रोल केले. हे मनुका घेतलेत. इथे पम्पकिन सीड्स आहेत, हे वॉटरमेलन सीड्स आहेत, कॅशू आहेत आणि आल्मंड्स आहेत. हे ड्रायफ्रूट आहेत. त्याच्यानंतर आपण घेतलं आहे ग्रीक योगर्ट आणि हनी. बस हे एवढेच सध्या तरी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. तर फ्रेंड, तुम्ही बघू शकता 2 ग्लास बॉल घेतले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे रोल्ड ओट्स जे थोडेसे ड्राय रोस्ट करून घेतले ते घेतलेले आहेत. आणि म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण काय करूया, सगळे ड्रायफ्रूट्स घालूया. आता हे 2, एक माझ्या मुलासाठी आणि एक माझ्यासाठी केलेलं आहे. हे थोडेसे वॉटरमेलन सीड्स घातले दोघांना पण. कधी पण एक करण्यापेक्षा 2 करायचंच बेटर असं वाटतंय. पम्पकिन सीड्स घालूया. आता एक किशमिश मी घालत नाही माझ्या मुलाला, कारण की त्याला आवडत नाही, म्हणून मी तेवढेच घालून घेतो. आणि हे बदाम थोडेसे घालून घेऊया. 2 वाटून घेतले बरोबर. आता ह्याच्यानंतर आपण थोडंसं ग्रीक योगर्ट घालूया. ग्रीक योगर्ट म्हणजे काही प्रकार हा म्हणजे काय सिम्पल आहे. फक्त आपण बांधून ठेवायचं नाही आहे, तर एक कपड्यामध्ये फक्त दही घालून त्याला नितळत ठेवायचं. खाली सगळं पाणी गेल्यानं वरती जे घट्ट राहील तेच ग्रीक योगर्ट. काय मोठं काय म्हणतात, एवढी मोठी काही कला नाही ह्याच्यात बनवायला. पण हे महत्त्वाचा पार्ट आहे. फक्त दूध घालून चालत नाही, तर थोडंसं ग्रीक योगर्ट घातल्याशिवाय त्याला चांगली टेस्ट येत नाही. मग घालायचं आहे थोडंसं दूध. दूध घातल्यानंतर छानपैकी मिक्स करूया. छानपैकी मिक्स करते. त्याच्यानंतर आपण घालतो आहे चिया सीड्स. चिया सीड्स एक मिक्स केले होते मी इन्ग्रेडियंट्स ॲड करत दाखवताना, त्यामुळे दाखवते परत एकदा. तर का कोणाला माहिती आहे, पण चिया सीड्समुळे एक वेगळी अशी छान अशी टेस्ट येते. तुमचे थोडेसे घालायचे चिया सीड्स. आता आपण 2 इन्ग्रेडियंट, एक तर दही घातलं आहे आणि एक तर चिया सीड्स घातलेत. या 2 इन्ग्रेडियंटमुळं तर असलेलं दूध सगळं सोक होतं आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं दूध जास्ती ॲड करायला पाहिजे. आणि ओव्हरनाईट आपण ठेवणार आहे. नाव जसं याचं ओव्हरनाईट ओट्स आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे. त्या पद्धतीनं आपण रेडी करून ग्लास जारमध्ये घालून ठेवलेला आहे. आता काय झालं तरी आपण किती डाएट म्हटलं तरी आपण बाकीचं कंट्रोल करू शकतो, पण थोडंसं जे स्वीटनेस असते ते नसेल तर खायला मजा येत नाही. मग आपण साखर घालतात काही लोक, पण आपण साखरेच्या जागी साखरला रिप्लेस करून आपण मस्तपैकी हनी घेऊया आणि थोडं हनी घालूया आपण ह्याच्यात. पण चवीप्रमाणे घालायचं आहे. तर आता हनी घातल्यावर आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर हे सगळे प्रकार ओव्हरनाईट ओट्सला जे काही लागणार आहे प्रोसेस सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला लीड लावून आपण फ्रीजमध्ये ठेवूया. हे जे वरचं जे ह्याच्यात किशमिश घातल्याने, मनुका घातल्याने, ते माझ्या मुलाचं आहे. हा माझ्यासाठी बनवलेला प्रकार आहे. तर आपण हे आता ठेवूया फ्रीजमध्ये. बघू शकता ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. ओव्हरनाईट ठेवूया. मग उद्या सकाळी आपण पुढची प्रोसेस करूया.
फ्रेंड्स ओव्हरनाईट ओट्स रेडी आहेत. तर फ्रेंड्स ओव्हरनाईट ओट्स रेडी आहेत. बघूया. बघू शकता तुम्ही, मस्त झालं आहे. थोडेसे घट्ट वाटत आहेत. म्हटल्याप्रमाणे आपण त्याच्यात थोडंसं दही घातलं आहे आणि चिया सीड्स घातल्यामुळे ते सगळं दूध सोक झालेलं आहे. आता आपण ह्याला मस्तपैकी आणि जरासं डेकोरेशन करू. तर मी याच्यामध्ये घालतो आहे थोडंसं आल्मंड मिल्क घालतो याच्यामध्ये. आल्मंड मिल्क घालून आता रेडी आहेत. पण त्याच्या आधी आपण थोडंसं याला आणि थोडंसं डेकोरेशन करूया खायच्या आधी. खतरनाक, झकास, बघू शकता. चला तरी एन्जॉय करूया. हाऊज दिस? सुपर, ऑसम, सुपर, एन्जॉय.